बघा, द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल पार्टिकल किती आहे 1/2 mv² आहे. ऑल दीज पार्टिकल्स परफॉर्म UCM विथ डिफरंट लिनियर स्पीड. पण लिनियर स्पीड डिफरंट आहे म्हणजे काय होईल, मी असं लिहू शकतो का V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, बरोबर. V2 इज इक्वल असू शकते का R2 ओमेगा. तसं अप टू Vn पर्यंत काय लिहू शकतो, Vn इज इक्वल टू Rn ओमेगा. काय डाऊट? कपिल म्यूट कर. सो V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, V2 इज इक्वल टू R2 ओमेगा. तसं nth पार्टिकल साठी काय असणार आहे, Vn इज इक्वल टू Rn. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? सो ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे 1/2 mv1². मग प्रत्येकासाठी V1 ची इथे वेलॉसिटीची इथे पार्टिकलचं टाकलं तर मला कायनेटिक एनर्जी काय मिळेल? हाऊ टू द ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी, द ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट पार्टिकल. पहिला एका पार्टिकल साठी काढूया. ऑफ द फर्स्ट पार्टिकल किती असणार हो? सो Ke1 म्हणजे Ke1 म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल इज इक्वल किती असणार सांगा, हाफ m1 v1². पण V1 म्हणजे काय सांगा, R1 ओमेगा. म्हणजे असं लिहू शकतो का हाफ m R1² ओमेगा². कळलं सगळ्यांना? हॅलो, हो काय? कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये? ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आपण माहिती आहे प्रत्येक पार्टिकलसाठी लिनियर वेलोसिटी वेगळी आहे, तर प्रत्येक पार्टिकलसाठी कायनेटिक एनर्जी वेगवेगळी असणार आहे. आणि V1 च्या जागी मी इथं पुट केलं R1 ओमेगा, तर त्यांचं स्क्वेअर केलं की R1² ओमेगा² मिळणार आहे. सिमिलरली कसं करणार आहे? सिमिलरली बाकी सगळे फॉर ऑल पार्टिकल्स, साठी काय असणार, सिमिलरली फॉर ऑल पार्टिकल साठी काय असणार आहे कायनेटिक एनर्जी. म्हणजे असं लिहू शकतो का बघा, मी कायनेटिक एनर्जी फॉर सेकंड पार्टिकल, मी सिमिलरली नुसतं लिहिलं तर चालेल. सिमिलरली कायनेटिक एनर्जी सेकंड पार्टिकल किती असणार आहे, हाफ m2 R2² ओमेगा, बरोबर. तसंच कायनेटिक एनर्जी फॉर n पार्टिकल साठी किती असणार आहे, हाफ mn Rn² ओमेगा. गॉट इट? समजतंय? ओमेगा स्क्वेअर ना? सॉरी ओमेगा². ठीक आहे. सो हे झालं इंडिव्हिज्युअल ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. हे काय झालं, हे इंडिव्हिज्युअल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. सो टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर काढायचं असेल मला, टोटल काय पाहिजे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर मी असं लिहू शकतो बघा, दस रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय करणार, मी सगळ्या ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी काय करणार, प्रत्येक पार्टिकलची ऍडिशन करणार. म्हणजे मी असं करू शकतो हाफ m1 R1² ओमेगा² प्लस हाफ m2 R2² ओमेगा², बरोबर, प्लस हाफ डॉट हाफ असं लिहू शकतो mn Rn² ओमेगा². समजलं का? आता यामध्ये मी काय कॉमन काढू शकतो बघा, रोटेशन कायनेटिक एनर्जी मध्ये कॉमन काय काढू शकतो सांगा, काय काढू शकतो आपण, इज इक्वल टू हाफ ओमेगा स्क्वेअर. हाफ ओमेगा² कॉमन काढू आणि ब्रॅकेट मध्ये काय राहील, m1 R1² प्लस m2 m2 R2² डॉट mn mn Rn². व्हेरी गुड. सो पुढे बघा, हे मिळालं. आणि लक्षात ठेवा हे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे. काय हे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग लक्षात ठेवा हे आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय असतं, m1 R1² प्लस प्रत्येक पार्टिकल m2 R2² प्लस डॉट mn Rn². किंवा ह्याला वेगळ्या फॉर्म मध्ये कसं लिहितो, हे डिस्क्रीट फंक्शन आहे का कंटिन्युअस फंक्शन आहे,
हे जे फंक्शन आहे ते कंटिन्युअस आहे का डिस्क्रीट आहे? कोण सांगते? आर्या, साक्षी, रुचा, डिस्क्रीट आहे का कंटिन्युअस आहे? M1 नंतर डायरेक्ट M2 आहे, M2 नंतर डायरेक्ट M3 आहे. मग हे डिस्क्रीट आहे का कंटिन्युअस आहे? कंटिन्युअस नाहीये, डिस्क्रीट आहे. लक्षात घ्या, डिस्क्रीट आहे रे. 1 नंतर तुम्ही विचारलेलं की नाही तुमच्या घरामध्ये किती फॅमिली मेंबर आहे? तुम्ही काय सांगताय? 1 नंतर 2, 2 नंतर 3 सांगताय ना? का आपल्या घरात एक आजी 120 वर्षाची आहे, तिला 3 कन्सिडर करतो आपण? नाही ना, एकच करतो. आणि काल लहान मूल जन्माला घरात, त्याला पण एकच कन्सिडर करतो की नाही आपण? मग हे जे फंक्शन आहे ते कुठलं फंक्शन आहे? डिस्क्रीट आहे. डिस्क्रीट फंक्शन असेल तर समेशन यूज करतो. काय करतो आपण? समेशन. समेशन कसं? I goes from 1 to n mi r I स्क्वेअर. म्हणजे इन शॉर्ट मध्ये असं लिहितो आपण. गॉट इट? समजलं का? हे म्हणजे कसं? समेशन म्हणजे ऍडिशन असते. कसं वाचायचं हे? मग आय ची किंमत 1 to n पर्यंत जाते. म्हणजे एकदा 1 पुट करा, m1 r1 स्क्वेअर प्लस, असं वाचायचं. कळते का? m1 r1 स्क्वेअर प्लस आय कुठून ते कुठून n पर्यंत जाणार, m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस m4 r4 स्क्वेअर प्लस कुठेपर्यंत? mn rn स्क्वेअर प्लस. कळलं? समजलं कसं रीड करायचं हे? आणि ह्या नोटेशनला काय म्हणायचं? समेशन. काय म्हणायचं? बोला, काय म्हणायचं? समेशन. हा, आणि समेशन कधी यूज करतो? डिस्क्रीट फंक्शन असेल तर. डिस्क्रीट फंक्शन म्हणजे काय? डायरेक्ट 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर डायरेक्ट 4 असेल तर. कळलं का? बघा, इंटिग्रेशन, समेशन आणि ऍडिशन या सगळ्यांचे मिनिंग एकच आहे, ऍडिशन. कळलं का? या सगळ्यांचं मिनिंग एकच आहे. बट इंटिग्रेशन कंटिन्युअस फंक्शनला यूज केलं जातं, समेशन डिस्क्रीट फंक्शनला यूज केलं जातं, ऍडिशन व्हॅल्यूसाठी ऍड केलं जातं. गॉट इट? मग याचं की मी आय पुट करू का? म्हणजे मला फॉर्म्युला काय मिळेल बघा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, मी असं लिहू शकतो का बघा, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. लिहू शकतोय का? लिहू शकतोय का? हो. हे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे. मी जर ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी संग जर काय केलं, कम्पेअर केलं, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी काय सांगा? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय सांगा? हाफ mv स्क्वेअर. मग इथे m चं कोण काम करते सांगा? I. इनर्शिया आणि v चं कोण काम करते? ओमेगा. कळलं का? समजतंय का? म्हणजे हे ट्रान्सलेशनचं रोटेशन मध्ये असताना तर हाफ mv स्क्वेअरचं कन्व्हर्जन हाफ I ओमेगा स्क्वेअर होते, आणि त्याचं हे डेरिवेशन आपण इथं सॉल्व्ह केलेलं आहे. कोणाला यामध्ये काही डाऊट आहे का? आणि आणि जर यामध्ये जर फंक्शन कंटिन्युअस असेल, बघा मी काय लिहितोय, इफ फंक्शन इज कंटिन्युअस, त्यावेळी काय आपण जे मोमेंट ऑफ इनर्शिया कसं लिहायचं बघा. सपोज फंक्शन काय असेल, कंटिन्युअस असेल तर काय वापरणार तुम्ही? फंक्शन कंटिन्युअस असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसं लिहिणार तुम्ही? I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm लिहायचं. कसं लिहायचं? इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. mi काय माहिती आहे सांगा? mi म्हणजे काय? मगाशी तुम्ही पाठच केलाय, डेफिनेशन पण पाठ केलाय. mi मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? m r स्क्वेअर. तसंच इथं कंटिन्युअस फंक्शन मध्ये कसं होतं, m ची किंमत स्मॉल m म्हणजे दॅट इज dm होते, आणि r म्हणजे ते जे काय डिस्टन्स आहे ते r स्क्वेअर. म्हणजे फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर हे रिलेशन वापरायचं आहे. क्लिअर? फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया असं लिहायचं, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm. जर फंक्शन डिस्क्रीट असेल तर हे वापरायचं. समजलं सगळ्यांना? गॉट इट? हो. ओके. चला, सगळ्यांनी काय करा, स्क्रीनशॉट मारून घ्या छानपैकी. कुठेपर्यंत लिहिलंय बघा तुम्ही? इथं पण लिहिलेलं आहे, इथं मारून घ्या. का पहिल्यापासून मारताय? मारून घ्या. हे नंतर झूम करून तुमचं तुम्ही लिहून काढा ते. मला स्क्रीनशॉट. हो. ओके, वर घेतो बघा.
स्क्रीनशॉट मारा. चला पुढचं स्क्रीनशॉट मारा. हे कोण करायला रे ते? ओम 1+ कोण आहे? 1+? इरेज करा ते. ओके, स्क्रीनशॉट मारा. कळलं सगळ्यांना? जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी, तर तुम्हाला हे रिलेशन येणं गरजेचं आहे. स्क्रीनशॉट मारलं सगळ्यांनी? हो. ओके, ठीक आहे. त्यात काय डाऊट आहे का कोणाला? आणि हे पेपरला असंच लिहायचं, मी जसं लिहून दिले तसं. कन्सिडर रिजिड बॉडी, हे स्टेटमेंट सगळे सेम वापरायचं. डायग्राम पण सेम काढलं तरी चालते. कायनेटिक एनर्जी पाहिजे तर मग तुम्ही काय करायचं, V1 V2 V2 इंडिव्हिज्युअल पहिला काढायचं पाहिजे प्रत्येक पार्टिकलसाठी. मग ट्रान्सलेशन कायनेटिक फर्स्ट पार्टिकलसाठी काढायचं, सिमिलरली सेकंड एन पार्टिकलसाठी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे सगळ्यांची ॲडिशन असते. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल असं केलं तर उत्तर तुम्हाला येते. लास्टला रोटेशन एनर्जी हाफ I ओमेगा स्क्वेअर असते. आयचं कोण काम करते? ओमेगा. फीचं कोण काम करते? ओमेगा. आणि एमचं कोण काम करते? आय. जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर असं लिहायचं इंटिग्रेशन ऑफ R² dm. सर हा जरा पेज वर घ्या. बस बस. सर, हम्म. रोटेशनल सर्क्युलर मोशन मध्ये कुठलं फंक्शन फिक्स असं नाहीये. रोटेशनल सर्क्युलर मोशन मध्ये कुठलं फंक्शन हा, फिक्स? म्हणजे फिक्स म्हणजे डिस्क्रीट असेल किंवा डिस्क्रीटच असेल किंवा कंटिन्युअसच असेल असं. डिस्क्रीटच असते. दोन्ही कसं पार्टिकल असं? कसं असते माहिती काय, तिथं दिलेलं असते वर. आता बऱ्यापैकी हे सगळे डिस्क्रीट फंक्शन असतात, कळते का? एक रिजिड बॉडी म्हणले. रिजिड बॉडी म्हणजे काय सांग मला? रिजिड बॉडी म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल पासून Rigid. बनलेले असते. नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेले आहे. तिथं तुला फंक्शन कुठलं वापरायचं? डिस्क्रीटच वापरायचं. काय वापरायचं? डिस्क्रीट. काय काय Discrete. काय काय वेळी रिंग येते, नुसतं रिंग येते. रिंग वेळी काय वापरणार? रिंग किंवा काय काय बॉडीज असतात ते कंटिन्युअस फॉर्म मध्ये असतात. कशा असतात? कंटिन्युअस फॉर्म मध्ये. मग तिथं तुम्हाला ते दिलं जाते की रिंग जे आहे ते कंटिन्युअस फॉर्म मध्ये आहे. ओके, ती रिजिड आहे पण कसं आहे? कंटिन्युअस फॉर्म मध्ये. त्यावेळी तुम्हाला तिथे इंटिग्रेशन यूज Okay. करायचं. त्यावेळी मी सांगेन तुम्हाला कुठे यूज करायचं. रिंग असते ना, रिंगच्या वेळी तुम्हाला तिथं काय करायला इंटिग्रेशन यूज करावं लागते. पण जर तुम्हाला बॉडी दिली अशी रिजिड बॉडी तर तिथे एन पार्टिकल. ओके, रिंग आलं की कंटिन्युअस असते. रिंग आली किंवा एखादा रॉड आला वगैरे तर तिथं तुम्हाला इंटिग्रेशन यूज करायचं, कारण ते कंटिन्युअस फंक्शन असतं. अंडरस्टूड? शिकवतो मी ते. Okay. शक्यतो यामध्ये की नाही असं जर आलं रिजिड बॉडी आलं तर तिथं डिस्क्रीट फंक्शन असतं. गॉट इट? हे एक Yes. डेरिव्हेशन, हे एक कळणं म्हणजे सगळंच कळणं आहे, असं आहे. एक कळालं की सगळं कळतंय. हे म्हणून यावर मी जास्त भर देतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघू आता आपण. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं युनिफॉर्म रिंग साठी. काय काढायचं बघा? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. ऑफ अ रिंग. सगळ्यांना रिंग माहिती आहे? रिंग, रिंग गोल असते, चौकोन असते, कशी असते? गोलच असते ऑब्विसली. ओके, ही रिंग आहे. हे रिंग आहे. ओके, आणि यामधून सपोज मी एक ऍक्सिस पास केला. ओके ओके, हे रिंग आहे.
आणि रिंगचे रेडियस जे आहे रिंगचे रेडियस किती आहे? इथून जर इथं बघितलं इथं बघितलं इथून इथं बघितलं किंवा इथून इथं जर बघितलं तर किती असणार हो सगळीकडे? सेम असणार. सेम असणार. सेम. सेम असणार म्हणजे दॅट इज आर असणार. गुड. हे आर, हे पण आर आणि हे पण आर. आता सगळ्यांचं डिस्टन्स इथं बरोबर काय असणार? परपेंडिक्युलर असणार, बरोबर ना? इथं काय असणार? इथं बरोबर परपेंडिक्युलर असणार आहे. आणि हे कसं फिरतंय हो? फिरते कसं हे? असं फिरतंय. ऍक्सिसच्या अराउंड फिरणार ना? रिंग अशी फिराले. गॉट इट? समजलं? येस. ओके. आणि हे 2 डायमेन्शन मध्ये कसं आहे? हे 2 डायमेन्शन मध्ये. सो मास ऑफ द एंटायर रिंग जे आहे मास ऑफ द एंटायर रिंग मी आता लिहितो इथं मास ऑफ द एंटायर रिंग मास ऑफ एंटायर रिंग इज एम. किती आहे? एम आहे. मास ऑफ द एंटायर रिंग किती आहे? एम आहे. आणि प्रॅक्टिकली जे डिस्टन्स आहे सगळीकडे इक्वल असणार आहे त्यामुळे रेडियस काय असणार सगळ्यांची आर, बरोबर ना? प्रॅक्टिकली बघितलं तर प्रॅक्टिकली काय आहे की एंटायर मास आणि प्रॅक्टिकली एंटायर मास एम इज प्रॅक्टिकली ॲट अ डिस्टन्स इक्वल टू रेडियस. ओके. मास ऑफ द एंटायर रिंग इज एम. प्रॅक्टिकली लिहितोय मी practically at a distance practically at a distance equal to its radius equal to its radius r from the axis. समजलं सगळ्यांना? mass of the entire ring m mass of the entire ring m is practically at a distance equal to its radius r from the axis. कळलं का? त्याचं एंटायर रिंगचं मास एम आहे आणि ते प्रॅक्टिकल सगळीकडे इक्वल डिस्टन्स आर या इक्वल डिस्टन्सवर आहे. सो मग जर मी हा फॉर्म्युला वापरला तर या फॉर्म्युला मी ह्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसं लिहिणार? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया? तर तुम्हाला माहिती आहे मी फॉर्म्युला लिहिणार. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला जो आहे तो किती असणार आहे? एम आर स्क्वेअर. किती असणार आहे? किती असणार आहे? मास किती असतं रिंगचं? एम आणि डिस्टन्स किती आहे? आर. तर मी काय लिहिणार? R. मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. सो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? लक्षात आलं? किती असतोय? रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? लिहिले की रे? एम आर. सिंपल. काय याला कॉम्प्लिकेट करायचं? इतकं सोपं आहे ते. मारा स्क्रीनशॉट. फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतो इथं. यस. ओम काय टिकल्याला वाटेल काय? ओम इरेज करते. चला स्क्रीनशॉट मारला. आज लेक्चर कोणाचं आहे संवादाला? कुठला लेक्चर आज IT आहे का? खरंच आहे काय? आहे. इलेक्ट्रॉनिक्स आहे. इलेक्ट्रॉनिक्स आहे. कितीला आहे? सगळ्यांचा संवाद आलाच आहे काय? संवाद आलाय. होय. वाटलंच मला. ओके. ठीक आहे. आपण इथे थांबूच. याच्या अगोदर उद्या नाही परवा टेस्ट आहे. काय परवा टेस्ट आहे ती 12वीचं जे रोटेशनल मोशनच्या अगोदर पण पॉईंट झालाय ते 12वीचं वर सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. कळते का? समजते? 12वीचं बुक असेल तुमच्याकडे, नसेल तर पीडीएफ घ्या. तर 12वीचं पीडीएफ मध्ये जे बघितलं तर कळेल तुम्हाला पहिल्या पानापासून रोटेशनल मोशनच्या अगोदरपर्यंत तिथपर्यंत सगळंच टेस्टला असणार आहे. थेअरी आहे फक्त. टेस्टला मी थेअरी वापरणार प्रॉब्लेम्स टाकणार नाहीये. ओके. तर ती संडेला टेस्ट असणार आहे. टायमिंग मी उद्या सांगतो. टेस्ट आणि ते टेस्ट मला लिहून सगळ्यांनी कंपल्सरी पाठवायचं आहे. गॉट इट? होय की नाही? होय. ओके. मार्क्स ओके. किती सर त्याला? कळलं?
कोण काय विचारतो? हॅलो, किती मार्क्सची? किती मार्च असणार? 20, जवळपास 20 मार्काची असेल. कमी, एकदम कमी घेते. परत पूर्ण टॉपिक असेल तर जास्त मार्क्स काढतोय. नंतर मग 2-3 चॅप्टर जाताना 2-3 चॅप्टरची परत रिटन टेस्ट असेल. ओके, टेस्ट काय टेन्शन घेऊ नका. टेस्टच होतील आता आजकाल, भरपूर टेस्ट होतील. यावर्षी तर टेस्टच असणार नुसतं. ओके, पण त्याच्या अगोदर सिलेबस संपूर्णच टेस्ट असेल. डोंट वरी, उगीच टेस्ट घेणार नाही. ठीक आहे. आणि सगळ्यांना परत एकदा मी सांगतोय, प्लीज उद्या एक दिवस मी फक्त बघतोय, परवा दिवशीपर्यंत सगळ्यांचे ऍडमिशन होणं गरजेचं आहे. काही जणांचं ऍडमिशन काल बऱ्यापैकी झालेलं आहे. फक्त थोड्याफार मुलांचं काही ऍडमिशन्स राहिलेले आहेत. बऱ्याच जणांनी काल ऍडमिशन केलेलं आहे, बट थोडेसेच राहिलेत. थेरीच्या बॅचचे 3-4 राहिलेले आहेत मुलींच्या. बाकी स्पेशल मध्ये रायनपुरीतले राहिलेत बघा. थोडंसं रायनपुरीतल्या लोकांनी पण ऍडमिशन आजच्या आज घ्यायचं आहे. ऍटलिस्ट मला वडिलांचा कॉल आजच्या आज येणं गरजेचं आहे पेरेंट्सना. ओके, आणि काही जणांनी गेल्या वर्षी थोडीफार फीज राहिलेली आहेत, त्यांनी पण भरलेले नाही. त्यांनी सगळ्यांनी आजच्याच कंप्लीट करायचं आहे. मी फक्त उद्या एक दिवस काय बोलणार नाही. 2 तारखेला ज्यांचं पेड असेल ऍडमिशन तेच लेक्चर कंटिन्यू करू शकतील. ओके, ठीक आहे. ज्यांचं झालेलं नाही त्यांनी मला आजच्या आज सगळ्यांचा कॉल येणं गरजेचं आहे आणि ते 2 दिवसात क्लिअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे, समजतंय? 1+ कोण आहे रे? व्हॉट इज 1+? हु इज 1+? 1+ कोण आहे? 1+? हॅलो, नवीन असे दोन. हा तेच 1+ कोणाचा आहे मोबाईल? तो कोण आहे? यश आहेस का तू? 1+? ठीक आहे. तर समजलं बाकीच्यांना? ठीक आहे, उद्या भेटू आपण याच वेळी. ऋषी पाठवतो ऋषी पीडीएफ पाठवतो. 1-2 दिवसात पाठवतो. तयार करावं मी ते. त्याच्या अगोदर मी लिहून दिलेलं आहे, तेच रीड करा तुम्ही. जे शिकवलेलं आहे ना मी, तेच नोट्स मध्ये असणार आहे. त्यामुळे वेगळं काही नसणार आहे. तेच तुम्ही लिहून काढला. मी जे लिहून दिले तुम्हाला स्क्रीनवर, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेतलाय, त्याचीच तयारी करा आणि बुक रीड करा. ओके, त्याच्यावरच टेस्ट द्या तुम्ही. मी नोट्स पाठवते, तयार करतोय. जरा टायपिंग करायला वेळ लागतोय, तसं करेन देईन. ओके सर, आधीचे रेकॉर्डिंग सेंड करा. हो, करेन. चालेल, लगेच करतोय मी, सेंड करतोय. रेकॉर्डिंग सगळेच करतोय, ग्रुपवर बघून घ्या. ठीक आहे, चला उद्या भेटू आपण. उद्या लाईट जाणार नाही, अपेक्षा ठेवतो तशी, म्हणजे अनेक 2 पॉईंट होते. ठीक आहे, चलो बाय बाय.